सन्माननीय पालक हो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. आपणही नक्कीच या विचारात असाल की आता आपल्या पाल्याच्या पुढील वर्षाच्या शैक्षणिक बाबतीत काय निर्णय घ्यावा. अर्थातच तुम्हाला या निवेदनातून सर्व माहिती मिळणार आहे. यासाठी आपल्यासोबत प्रत्यक्षात संवाद साधत आहेत विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट तथा आत्मामालिक ध्यानपीठाचे अध्यक्ष सन्माननीय श्री नंदकुमार सूर्यवंशी साहेब. आत्मामालिक सर्व पालक व विद्यार्थ्यांना आत्मामालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल कोकमठाण शाखेचं 2021-22चं शैक्षणिक धोरण आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत. जे शैक्षणिक धोरण आपण जाहीर करत आहोत त्या संदर्भाची माहिती टप्प्याटप्प्याने आपण घेणार आहोत. शैक्षणिक वर्ष 2020-21 कोरोनाच्या सावटाखाली गेलं आणि कोरोनाच्या परिस्थितीमध्ये मोठा कालावधी आपण ऑनलाईन शिक्षणामध्ये घालवला आणि 3 ते 4 महिने साधारणपणे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष येऊन म्हणजे 5वी ते 12वीच्याच विद्यार्थ्यांना फक्त प्रत्यक्ष येऊन शिक्षण घेण्याचा लाभ मिळाला. मात्र 1ली ते 4थीचे विद्यार्थी हे प्रत्यक्ष शिक्षणापासून वंचित राहिले. कोरोनाची परिस्थिती बदलेल आणि चालू वर्ष हे नियमितपणे चालू होईल अशी आशा पालकांची पण होती, विद्यार्थ्यांची पण होती, शासनाची पण होती आणि शिक्षण संस्था चालकांची पण होती. परंतु अडचण सर्वांसमोरच आहे. कोरोनाचा उद्रेक, आजाराचा उद्रेक जो आहे तो आपण सध्या पाहायला मिळतोय सर्वत्र. आणि अशा परिस्थितीमध्ये किंवा कोरोनाचा आजार पूर्णपणे नष्ट होईल, काढून टाकला जाईल अशी कोणतीही यंत्रणा किंवा असं कोणतीही लस किंवा कोणताही औषध आत्तापर्यंत बाजारात नाही आहे. म्हणजेच पुढच्या येत्या शैक्षणिक वर्षामध्ये किंवा आणखी किती वर्ष या कोरोनाबरोबर आपल्याला घालवावे लागतील याचं काही चित्र स्पष्ट होत नाही आहे. मात्र एक चित्र स्पष्ट आहे, परिस्थिती कोणतीही असो या परिस्थितीमध्ये शिक्षण संस्था किंवा आत्मामालिक शैक्षणिक संकुलाचे पालक आणि आत्मामालिक शैक्षणिक संकुलाचे विद्यार्थी हे मात्र एकत्रपणे येऊन ऑनलाईन शिक्षणाची प्रक्रिया किंवा प्रत्यक्ष शाळेत येऊन शिक्षण घेण्याची प्रक्रिया ही गरजेप्रमाणे आणि त्या परिस्थितीमध्ये निर्माण झालेल्या अडचणींचा विचार करून त्या परिस्थितीप्रमाणे शिक्षण देण्याचं अविरत कार्य जे आहे ते करण्याचं काम हे आत्मामालिक शैक्षणिक संकुल निश्चितपणे करणार आहे. आणि त्याचाच भाग म्हणून लवकरात लवकर पालकांच्या बरोबर 21-22चं शैक्षणिक धोरण जे आहे पालकांच्यापर्यंत पोहोचवावं, जेणेकरून पालकांना पुढच्या वर्षासाठी आपल्या मुलांना तयार करता येईल शिक्षण घेण्यासाठी. शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये कोणत्या प्रकारे आपल्याला जायचं आहे ही बाब पालकांना लवकरात लवकर मनस्थिती तयार करता येईल. त्याप्रमाणे आपल्या पुढच्या वर्षाचं आर्थिक नियोजन करता येईल आणि त्याप्रमाणे आपल्या कुटुंबाचं नियोजन करता येईल. म्हणून हे शैक्षणिक धोरण जे आहे ते आपल्या सर्व पालकांच्या समोर घेऊन येताना आत्मामालिक शैक्षणिक संकुल आणि आत्मामालिक ध्यानपीठाच्या सर्व विश्वस्तांना आणि मॅनेजमेंटला आनंद होतो आहे. प्रथम मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की शाळा कधी सुरू होतील, शैक्षणिक वर्ष 21-22च्या शाळा कधी सुरू होतील तर त्यावर आपण चर्चा करूया. तर साधारणपणे मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश मीडियम या ठिकाणी असणारे विद्यार्थी किंवा या शाळा ज्या आहेत त्या आपण नेहमीप्रमाणे 6 जूनला सुरू करणार आहोत यावर्षी. आणि 6 जूनला सुरू होत असताना जर कोरोनाची परिस्थिती अशीच विदारक असेल आणि गव्हर्मेंटचे जर निर्बंध असतील प्रत्यक्ष शाळा सुरू करायला तर ऑनलाईन शाळा ह्या 1ली ते 9वीपर्यंतच्या सुरू होतील. त्यानंतर CBSEच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा 21 एप्रिलपासून म्हणजे शैक्षणिक वर्ष 21-22 हे 21 एप्रिलपासून सुरू होतं आहे. 1ली LKG ते 10वीपर्यंतचं वर्ग जे आहेत
ते 21 एप्रिलला ऑनलाईन सुरू होत आहेत आणि या वर्गांना आपण ऑनलाईन सुरू करत असताना हे वर्ग कशा पद्धतीने सुरू होतील आणि त्याचं टाईमटेबल कसं असेल आणि हे वर्ग 21 मेपर्यंत चालू राहतील. 21 मे नंतर साधारण 5 जूनपर्यंत सुट्टी राहील आणि 6 जूनला पुन्हा CBSEचे वर्ग हे सुरू राहतील. ज्युनियर कॉलेज आणि इयत्ता 10वीचे वर्ग आणि इयत्ता 10वीचं मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने 5 मेला सुरू होईल आणि ते पुढं कंटिन्युएशनमध्ये प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत चालू राहील. ज्युनियर कॉलेज जे आहे इयत्ता 11वी इयत्ता 12वी, आत्ता इयत्ता 11वी शासनाने या विद्यार्थ्यांना पास केलेलं आहे आणि त्यामुळे ते 12वीमध्ये गेलेले आहेत. त्यामुळं 12वीचे वर्ग जे आहेत ते 21 एप्रिलला सुरू होत आहेत ऑनलाईन पद्धतीने आणि ते सुरू होणारे वर्ग शाळा सुरू होईपर्यंत म्हणजे प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत ऑनलाईन पद्धतीने चालू राहतील. यावर्षीचे 10वीचे विद्यार्थी म्हणजे आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या मध्ये शिकणारे जे 10वीचे विद्यार्थी होते या 10वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुढं गेलेली आहे आणि CBSEच्या विद्यार्थ्यांची 10वीची परीक्षाच आता रद्द झालेली आहे. याचा अर्थ असा आहे की 10वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द झाल्यामुळं ते 11वीमध्ये आता जाण्यास पात्र ठरलेले आहेत आणि येत्या काही कालावधीमध्ये CBSE त्याचा निकाल कधी कशा पद्धतीने आणि कधी जाहीर करेल हे निश्चित होईल. पण आता परीक्षा होणार नाही आहेत 10वीच्या, म्हणजेच हे विद्यार्थी इयत्ता 11वीचा अभ्यासक्रम शिकायला पात्र झालेले आहेत, म्हणजेच त्यांचं शिक्षण 11वीचं सुरू होऊ शकतं. म्हणून आत्मा मालिक शैक्षणिक संकुल आणि जे 11वीला ॲडमिशन घेऊ इच्छिणारे 10वी पास झालेले 11वीला ॲडमिशन घेऊ इच्छिणारे जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी वर्ग जे आहेत इयत्ता 11वीचे वर्ग हे 2 मेपासून ऑनलाईन पद्धतीने सुरू होत आहेत. म्हणजेच ॲडमिशन प्रक्रिया आता इयत्ता 11वीसाठी सुरू झालेली आहे. जे विद्यार्थी 10वी पास झालेले आहेत आणि CBSEचे विद्यार्थी ते डायरेक्ट आता ॲडमिशन घेऊ शकतात आणि ते वर्ग आता 2 मेपासून रेग्युलर सुरू होत आहेत. इयत्ता 11वी या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन घेऊन 11वी सुरू करावी. त्याला कारण असं आहे की 11वी आणि 12वीचा सिलेबस खूप व्हास्ट आहे आणि जे विद्यार्थी एप्रिलमध्येच अभ्यास सुरू करतात तरीसुद्धा त्यांना 2 वर्षामध्ये 11वी आणि 12वीचा सिलेबस पूर्ण करून 12वीच्या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी तयारी करायला वेळ अपुरा पडत असतो. आता शासनाकडून रिझल्ट कधी डिक्लेअर होईल, स्टेट बोर्डाचे परीक्षाहून रिझल्ट कधी डिक्लेअर होईल याचं अजून स्पष्ट चित्र नाही आहे. म्हणजे जुलै ऑगस्टमध्ये जर रिझल्ट डिक्लेअर झाले किंवा जून एंडमध्ये ते रिझल्ट डिक्लेअर होतील किंवा ऑगस्टमध्ये रिझल्ट डिक्लेअर होतील, मग 11वीची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. म्हणजेच एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट 5 महिने विद्यार्थ्यांचे वाया जाणार आहेत. ते विद्यार्थ्यांचे महिने वाया जाऊ नये म्हणून आम्ही 11वीचे वर्ग आता सुरू करत आहोत. विद्यार्थ्यांना जे 10वीचे CBSEचे विद्यार्थी आहेत त्यांना 11वीमध्ये आता प्रमोट करत आहोत आणि त्या विद्यार्थ्यांनी ताबडतोब रजिस्ट्रेशन करून 11वीच्या वर्गामध्ये हजर राहण्याचं काम जे आहे ते ताबडतोब करायचं आहे. राहिला प्रश्न 10वीचे स्टेट बोर्डाचे विद्यार्थी जे परीक्षेची वाट बघत आहेत, ज्यांची परीक्षा जूनमध्ये अजून तारखा डिक्लेअर झालेल्या नाही आहेत, जूनमध्ये तारखा डिक्लेअर होतील आणि त्याच्यानंतर परीक्षा होतील. त्या ऑनलाईन पद्धतीने होतील, ऑफलाईन पद्धतीने होतील. कोरोनाच्या परिस्थितीवर सर्व स्थिती अवलंबून आहे. म्हणून अशा स्टेट बोर्डाच्या 10वीच्या विद्यार्थ्यांना एक अपॉर्च्युनिटी आपण तयार करून देतो आहे. निश्चितच जसं CBSEने निर्णय घेतलेला आहे त्याच पद्धतीने भविष्यात स्टेट बोर्डाचा पण परीक्षा कॅन्सल होण्याचा निर्णय होऊ शकतो. अजून झालेला नाही आहे पण होऊ शकतो. आणि मग अशा परिस्थितीमध्ये परीक्षांची वाट बघणं, निकालाची वाट बघणं आणि मग 11वीला ॲडमिशन घेणं
ही परिस्थिती विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला कारणीभूत ठरू नये म्हणून स्टेट बोर्डाच्या पण विद्यार्थ्यांचे 11वीचे वर्ग आम्ही मेमध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये याबरोबरच CBSEच्या विद्यार्थ्यांच्या बरोबरच ऑनलाईन वर्ग सुरू करत आहोत. आणि स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांना जर परीक्षा होणार असतील तर ते विद्यार्थी म्हणतील की आम्हाला 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास कंटिन्यू करायचा, तर निश्चितपणे तुम्ही 6 तास बोर्डाचा अभ्यास कंटिन्यू करा. 6 तास त्यासाठी जरूर द्या दिवसाचे, परंतु 4 तास हा 11वीचा अभ्यासक्रम म्हणजे 2 तास साधारणपणे शिकवणं आणि 2 तास सेल्फ स्टडी अशा पद्धतीने प्लॅन आम्ही या स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना देत आहोत. आणि स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांनी मे आणि जूनमध्ये जोपर्यंत परीक्षेचं धोरण निश्चित होत नाही आणि जोपर्यंत निकाल लागत नाहीत आणि 11वीची प्रवेश प्रक्रिया सुरू होत नाही तोपर्यंत अशा विद्यार्थ्यांना दररोज 4 तास 12वीचा बोर्ड आणि JEE नीट CET या संदर्भाचं मार्गदर्शन जे आहे ते आत्मा मालिकचे जे विद्यार्थी आहेत 10वीचे बोर्डाचे त्यांच्यासाठी पण सुरू करत आहोत. आणि जे बाहेरच्या शाळेचे विद्यार्थी आहेत जे इच्छुक आहेत या पॅटर्नमध्ये 11वीचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी इच्छुक आहेत असे विद्यार्थी ॲडमिशन त्वरित घेऊ शकतात. त्याच्यासाठी पोर्टल हे साधारणपणे 21 तारखेपासून ॲडमिशनचं पोर्टल 21 एप्रिलपासून ॲडमिशनचं पोर्टल सुरू होतं आहे आणि त्या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून आपला 11वीचा वर्ग जो मेमध्ये सुरू होणार आहे त्याच्यासाठी ताबडतोब तयार व्हायचं आहे. आणि तशा पद्धतीने त्यांनी ॲडमिशन करून आपलं शैक्षणिक नुकसान टाळायचं आहे. आता आणखी एक मुद्दा आहे, पालकांच्या मनामध्ये हा सतत प्रश्न पडणार आहे. तो दुसरा मुद्दा असा आहे की जर कोरोनाची स्थिती अशीच राहिली, शासनाने शाळा प्रत्यक्ष सुरू करायला परवानगी दिली नाही तर शाळा फी माफ करेल का? फी माफीमध्ये किती फी माफी असेल आणि त्याच्यासाठी ऑनलाईन शिक्षणाची प्रक्रिया सुरू असेल का? तर यावर्षी मागच्या वर्षीचा अनुभव विचारात घेता आमच्या मॅनेजमेंटने असा निर्णय घेतला आहे की एक वर्ग आमचा हा ऑनलाईन पद्धतीने वर्षभर चालेल. ज्या पालकांना विद्यार्थ्याच्या आरोग्याची काळजी वाटते आणि ज्या पालकांना विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये या वर्षात आर्थिक परिस्थितीमुळं, कोरोनाच्या भीतीमुळं किंवा अन्य कोणत्या कारणामुळं विद्यार्थ्याला कोरोना झाला, घरी कुटुंबात अनेक लोकांना कोरोना झाला आहे तर त्याला शाळेत पाठवणं योग्य वाटत नाही आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक वर्ग जो म्हणजे पहिलीपासून 10वीपर्यंत 12वीपर्यंतचे एक वर्ग आमचा जो आहे तो ऑनलाईन प्रक्रियेद्वारे चालवला जाईल आणि तो निरंतर ऑनलाईन प्रक्रियेनेच वर्ष पूर्ण केलं जाईल. तर अशामध्ये ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना ऑनलाईन शाळा या कन्सेप्टखाली ॲडमिशन घेता येईल. आणि ज्या विद्यार्थ्यांना, ज्या पालकांना आत्मा मालिकवर पूर्ण भरोसा आहे आणि आत्मा मालिकमध्ये पाठवल्यानंतर विद्यार्थ्याला कोणताही आरोग्याचा धोका होणार नाही आहे आणि विद्यार्थ्यांनी इतरांच्या बरोबर विद्यार्थ्यांच्या बरोबर राहून आनंदाने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये शिक्षण घ्यावं आणि प्रत्यक्ष शिक्षण घ्यावं असं ज्या पालकांना वाटतं आहे, ज्या विद्यार्थ्यांना वाटतं आहे त्यांच्यासाठी ऑफलाईन शाळा म्हणजे प्रत्यक्ष शाळासुद्धा शासनाच्या नियमाप्रमाणे घालून दिलेल्या गाईडलाईन्सप्रमाणे ही चालू राहील. मागच्या 4 महिन्याचा किंवा 5 महिन्याचा इथं विद्यार्थ्यांचा राहण्याचा अनुभव तुम्ही पालकांनी विचारात घ्यायचा आहे आणि अत्यंत आनंदाने या विद्यार्थ्यांना इथं आम्ही 4 ते 5 महिने सांभाळलं. कोणतीही आरोग्याची त्यांना अडचण येऊ दिली नाही आणि चांगल्या पद्धतीने सांभाळून म्हणजे आरोग्याची दिवसातून 2 वेळेला त्यांचं पल्स ऑक्सिमीटरनी पल्स तपासणं, त्याचबरोबर SpO2 म्हणजे ऑक्सिजन लेवल तपासणं, टेम्परेचर तपासणं हे दिवसातून 2 वेळेला काम केलं. त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याचा ट्रॅक हा दर दिवशी कळत होता आणि थोडं जरी विद्यार्थ्याला अडचण वाटली आरोग्याची तर लगेचच डॉक्टर त्यांना आयसोलेट करून त्या विद्यार्थ्यांना औषधोपचार करत होते आणि दिवसभरातून 6 वेळेला गरम पाणी
पुढे जाऊन 3 वेळेला गरम पेय विद्यार्थ्यांना देऊन, त्याचबरोबर आता बऱ्याच होमिओपॅथी, आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथीच्या ट्रीटमेंट्स अशा आलेल्या आहेत की विद्यार्थ्यांना इनिशियल स्टेजला जर आयडेंटिफिकेशन झालं तर 2 ते 3 दिवसामध्ये विद्यार्थ्याचा आजार किंवा कुठल्याही पेशंटचा आजार बरा करता येईल अशा पद्धतीने व्यवस्था आपण तयार करून ठेवलेली आहे. आणि त्यामुळं पालकांनी अजिबात घाबरून न जाता भविष्यात जेव्हा शासन शाळा प्रत्यक्ष सुरू करायला परवानगी देईल त्यावेळेला या शाळा सुरू होतील, परंतु कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन शाळा या सुरूच होणार. त्यामुळं पालकांच्या समोर ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही वर्षभरासाठीचे उपाय आहेत. दुसरा आणखी एक पर्याय काढला आहे की जर ऑनलाईन शाळा चालू राहिली आणि ऑनलाईन प्रक्रियेमध्ये रजिस्ट्रेशन केलेल्या पालकांना वाटलं की नाही आता सगळी परिस्थिती व्यवस्थित झालेली आहे, आता आपल्याला विद्यार्थ्याला वसतिगृहाला पाठवायचं, तर ज्या कालावधीत विद्यार्थी वसतिगृहाला येईल तिथून पुढं वसतिगृहाची फी सुरू होईल आणि जेवढ्या कालावधीसाठी विद्यार्थी वसतिगृहात राहील तेवढ्या कालावधीसाठीच विद्यार्थ्याची वसतिगृहाची फी आकारली जाईल. अशा पद्धतीचं या वर्षाचं नियोजन आत्मा मालिकनी पालकांच्या सोयीसाठी, पालकांचा खर्च पैसे अनावश्यक वाया जाऊ नये यासाठी केलेलं आहे. आणि या पद्धतीने तुम्हाला जे योग्य वाटेल, पण कंडिशन एकच आहे की आत्ता रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्याध्यापक आणि तुमचे क्लास टीचर हे तुम्हाला रजिस्ट्रेशनची प्रक्रिया समजावून सांगतील की ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन प्रक्रियेमध्ये, ऑनलाईन प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रक्रियेमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर त्या पद्धतीने भाग घेऊ शकता आणि भाग घेऊन रजिस्ट्रेशन करून मी पुढच्या वर्गात शाळेच्या धोरणाप्रमाणे, शैक्षणिक धोरणाप्रमाणे पुढे जायला तयार आहे. अशा पद्धतीने रजिस्ट्रेशनची प्रक्रिया तुम्ही सुरू करा आणि ताबडतोब आम्हाला किती विद्यार्थी ऑनलाईनला जॉईन होणार आहेत वर्षभरासाठी आणि किती विद्यार्थी ऑनलाईनचं शिक्षण शासनाच्या धोरणाप्रमाणे त्या तारखेपर्यंत घेतील आणि शासनाने ऑफलाईन शाळा सुरू केल्यानंतर ऑफलाईनचं शाळा सुरू करायला म्हणजे शाळेमध्ये पाठवायला तयार आहेत. अशा पद्धतीची 2 प्रकारच्या पालकांचं रजिस्ट्रेशन जे आहे ते ताबडतोब सुरू करायचं आहे आणि लवकरात लवकर विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन प्रक्रिया ज्या तारखेला सुरू होईल त्या तारखेला विद्यार्थी रजिस्टर झालेला असला पाहिजे आणि जे रजिस्टर झालेले विद्यार्थी आहेत त्यांनाच ऑनलाईन सिस्टीममध्ये आणि ऑफलाईन सिस्टीममध्ये प्रवेश हा दिला जाणार आहे. जे विद्यार्थी पालक रजिस्ट्रेशन करणार नाहीत त्यांना त्या ग्रुपमध्ये किंवा त्या शिक्षण प्रक्रियेमध्ये येता येणार नाही. त्यामुळं पालकांनी जागृत राहून, आम्हाला माहिती नव्हतं किंवा ही प्रक्रिया कधी सुरू झाली माहीतच नाही, तर प्रत्येक पालकांपर्यंत आमचा शिक्षक पोहोचणार आहे. या व्हिडिओद्वारे पण आम्ही तुम्हाला हे या पद्धतीने जागृती देत आहोत. तर प्रत्येक पालकांनी ताबडतोब रजिस्ट्रेशन करायचं आहे. आता तिसरा प्रश्न पालकांच्या मनामध्ये राहील, वर्षभर जर ऑनलाईन शिक्षण घेतलं तर त्याची फी किती राहील आणि ऑनलाईन प्लस ऑफलाईन या पद्धतीच्या शिक्षणात आलो तर कशी फी राहील. तर यावेळेलाच डिक्लेअर करत आहोत की तुमची ट्यूशन फी जी आहे म्हणजे ऑनलाईन प्रक्रियेची मागच्या वर्षी ज्या पद्धतीने आपण पहिल्या सत्रासाठी 10,000 रुपये घेतले त्या पद्धतीने 10,000 रुपये भरून तुम्ही ऑनलाईन प्रक्रियेमध्ये सद्यस्थितीमध्ये सगळ्याच रजिस्ट्रेशनसाठी ऑनलाईन प्रक्रिये वर्षभर राहण्यासाठी किंवा ऑनलाईन प्लस ऑफलाईन या प्रक्रियेत जाण्यासाठी 10,000 रुपये भरून प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि अर्धी फी पहिल्या सत्रामध्ये आणि अर्धी फी दुसऱ्या सत्रामध्ये, म्हणजे 10,000 पहिल्या सत्रामध्ये आणि 10,000 दुसऱ्या सत्रामध्ये. जे कंप्लीट ऑनलाईन सिस्टीममध्ये शिकणार आहेत या वर्षासाठी त्यांच्यासाठी फक्त 20,000च फी राहील आणि जे विद्यार्थी ऑनलाईन शिकून पुन्हा वसतिगृहात येणार आहेत त्यांना हे 20,000 प्लस वसतिगृहाची जी वेगळी फी आहे साधारणपणे महिन्याच्या फीप्रमाणे आकारणी केली जाईल. किती विद्यार्थी किती महिना इथं राहिला त्याप्रमाणे जी मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, CBSE आणि ज्युनियर कॉलेज याच्यासाठी वेगवेगळे मासिक फीचा जो पार्ट आहे त्या पद्धतीने
तो निश्चित करून दिला जाईल आणि त्या पद्धतीने त्या पालकांना फी भरावी लागेल. तर अशा पद्धतीने सर्व पालकांनी फीच्या संदर्भाचा पार्ट आहे तो समजून घ्यायचा आहे. लवकरच या सर्व प्रक्रियेबाबतचं टाईमटेबल जे आहे ते टाईमटेबल आणि पुढचं वार्षिक नियोजन जे आहे ते नियोजन प्राचार्य, वर्ग शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवतील आणि पोहोचवल्यानंतर पालकांनी ते जागृतपणे बघायचं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला ॲडमिशन कोणत्या पद्धतीने घ्यायचं आहे त्या पद्धतीमध्ये तात्काळ रजिस्ट्रेशन करण्याचं काम करायचं आहे. तर साधारणपणे शैक्षणिक धोरण असं आहे, याच्यामध्ये एक फाउंडेशन कोर्स आम्ही सुरू करत आहोत. 7वी ते 10वीच्या ज्या विद्यार्थ्यांना 11वी 12वीमध्ये JEE, नीट आणि CETमध्ये टॉपर बनायचं आहे. म्हणजे टॉपर म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच त्या परीक्षांमध्ये ऑल इंडिया लेवलला, महाराष्ट्र लेवलला रँकमध्ये यायचं आहे आणि गव्हर्मेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन्स घ्यायचे आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स आपण सुरू करत आहोत. तो फाउंडेशन कोर्स पण साधारणपणे पहिल्या आठवड्यामध्ये, मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये तारीख डिक्लेअर केली जाईल. त्या तारखेपासून 7वी, 8वी, 9वी आणि 10वी या विद्यार्थ्यांसाठी तो फाउंडेशन कोर्स सुरू केला जाईल. स्पेशल फाउंडेशन नावाने तो कोर्स राहील आणि अशा पद्धतीने हा जो कोर्स आहे त्या कोर्सलाही रेग्युलर ऑनलाईन शिक्षणाबरोबर हा फाउंडेशनचा कोर्स सुरू जो करत आहोत त्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी फाउंडेशनसाठी स्वतंत्र रजिस्ट्रेशनची लिंक दिली जाईल. त्या लिंकवर जाऊन फाउंडेशन कोर्सला पण ॲडमिशन घ्यायचं आहे आणि फाउंडेशन कोर्समध्ये सहभागी व्हायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपलं मॅथमॅटिक्स, सायन्स आणि इंग्लिशचं बेसिक चांगलं करायचं आहे, त्याच्याबरोबर IT इंटेलिजंट टेस्ट म्हणजे सॅट आणि मॅट या दोन्ही पेपरचं तयारी चांगल्या पद्धतीने करून घ्यायची आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी हा फाउंडेशन कोर्स आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी या कोर्ससाठी रजिस्ट्रेशन ताबडतोब सुरू करायचं आहे. मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये हाही कोर्सचं फाउंडेशनचे क्लासेस दररोज 2 तास किमान हे क्लासेस चालू राहणार आहेत. तर या कोर्ससाठी पण विद्यार्थ्यांनी सहभागी व्हायचं आहे. सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशांचं योग्य पद्धतीने पालन करावं, सोशल डिस्टन्सिंग पालन करावं, मास्क वापर करावा आणि गरजेशिवाय घराच्या बाहेर पडू नये, अशा पद्धतीने शासनाने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशाप्रमाणे पालन करून आपलं आरोग्य जे आहे ते आरोग्य सांभाळावं, आरोग्याची काळजी घ्यावी आणि कोरोना आपलास होणार नाही ह्याची काळजी घ्यावी आणि तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा देतो. नवीन शैक्षणिक वर्षासाठी आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचे सर्व शिक्षक वृंद, प्राचार्य आणि आत्मा मालिक ध्यानपेठाच्या सर्व विश्वस्तांकडून सर्व पालकांना पुढच्या शैक्षणिक वर्षांसाठी शुभेच्छा देतो. मागच्या वर्षामध्ये तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं त्याबद्दल तुम्हा सर्व पालकांचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. आत्मा मालिक. तर मित्र हो, भेटूया पुन्हा नवीन बातमीसह. संपादक सागर आयरे, आत्मा मालिक न्यूज, कोकमठाण.